नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा घ्या. आमदार गायकवाड. देशाच्या पंतप्रधानांना आमदार संजय गायकवाड यांचा निरोप. मागच्या वेळी 8 महिने सीमेवरती फौजा उभ्या राहिल्या, मात्र काहीच झालं नाही. एकदाच पाकिस्तान चिरडून POK ताब्यात घ्या. या पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करण्याचा निर्णय घेतो. एकदाच पाकिस्तानला चिरडून टाकलं पाहिजे. ध्वजारोहण करण्याची हिंमत आपल्यामध्ये राहत नाही, एवढं भीतीचं वातावरण आहे. देशातील मंदिरच सुरक्षित नाहीत. एकदाच POK ताब्यात घेऊन बॉर्डर करा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथे केले. भारताच्या पंतप्रधानांना आपल्या मार्फत निरोप द्यायचा, मेसेज द्यायचा आहे की निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या प्रधानमंत्र्यासारखा घ्यायला पाहिजे. त्यांच्या घरात घुसून मारलं तर दुसऱ्या दिवशी यांनी आजपर्यंत त्याचा बदलाच कार्यक्रम चालू आहे. आणि पाकिस्तानने आपले एवढे लोक मारले आणि आपण केवळ पाणी बंद करायचा निर्णय घेतो. अरे त्या पाकिस्तानला शिरडून टाकायला पाहिजे. ही माझी अख्ख्या भारतीयाची भावना आहे की या 87 पासून तर 2025 पर्यंत या लोकांनी किती लोक मारले आपले. यांच्यामुळे देश असुरक्षित झाला. आपण साधा 15 ऑगस्टचा झेंडा 26 जानेवारीचा कार्यक्रम सुद्धा करायची ताकद आपली राहत नाही. एवढं भीतीचं वातावरण आपल्यावर राहतं. हे कोणामुळे राहतं? कोणतं मंदिर आपलं सुरक्षित नाही. या आतंकवादामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आतंकवादी पोचल्यामुळे भारताची अर्ध्याजवळ सुरक्षा व्यवस्था त्याच्यात खर्च आपला सगळा त्या ठिकाणी जातो. त्या POK मध्ये बाउंड्री लाईन नसल्यामुळे बिंदास आतंकवादी ठिकाणी घुसतात. एकदाचा POK खतम करून टाका ना आणि पाकिस्तान POKला ताब्यात घ्या, मग बाउंड्री करा. देशामुळे पुन्हा आपल्या देशात कोणी घुसणार नाही. मागच्या काळात अनेक वेळेस अशा बाउंड्रीवर फौजा उभा राहिल्या, 8-8 महिने फौजा उभा राहिल्या आणि काहीच झालं नाही.